काळ्या खडक वाकड येथील झोपडपट्टीमधील नागरिकांचे नेतृत्व करणारे दत्ताभाऊ गायकवाड यांना पहाटे 5च्या सुमारास अटक करून घेऊन गेले. आताच आपले दैनिक राज्य लोकतंत्रला त्यांनी पोलीस प्रशासनाच्या नजरकैदेत असताना सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले. ते आपण दैनिक राज्य लोकतंत्राच्या माध्यमातून प्रसारित करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. आज गोरगरिबांवरती अतिप्रसंग ओढवलेला आहे. सर्वांना बेघर करण्याचा प्रयत्न हा मोठा कट व्यावसायिकाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. मी सर्वांना या लाईव्हद्वारे एवढं सांगू इच्छितो की गोरगरीब जनतेला या ठिकाणी आपण पुनर्वसन केलं पाहिजे. SRA मध्ये जे लोक येत नाही किंवा आपल्याला घरकुल भेटलेलं आहे, ज्या लोकांचा सातबारा आहे त्या लोकांचं पुनर्वसन करणं गरजेचं होतं. असं न करता त्यांच्यावरती बुलडोझर चालवण्यात आला आणि त्यांच्यासाठी आम्ही सुरुवातीच्या काळापासून आतापर्यंत लढत आहोत. त्यांना न्याय मिळावा एवढीच एक अपेक्षा आहे. आता या ठिकाणी प्रशासनामध्ये आम्ही नजरकैद आहोत. तिथं जे चाललेलं आहे वेळोवेळी अपडेट येत आहात. आता आम्ही तिथं गेल्यानंतर मोजमाप करणार आहे रोडचं. 1 इंच जर कुणावरती अन्याय झाला असेल तर सदर महानगरपालिका आयुक्तांवरती आणि संबंधित जे अधिकारी तिथं कारवाई करायला आले होते संबंध त्यांना कोर्टामध्ये खेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही. गोरगरिबांवरती जो अन्याय होतोय त्या अन्यायाविरुद्ध आम्ही कायम लढा देत आहोत. या गोरगरिबांची लेकरं आज शाळेमध्ये जातात. आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा क्राईम रेट पाहिला तर काळा खडकाचं नाव टॉपला आहे. अजूनही आपल्याला गुन्हेगार घडवायचे आहेत का असा माझा प्रश्न आहे. कारण का या गोरगरिबांना सरकारी नियमानुसार 5 किलोमीटरच्या अंतर्गत SRAचं संक्रमण शिबिर देणं गरजेचं आहे. आपण त्यांना 9 ते 10 किलोमीटर वरती नेतात. त्यांची आई कोणत्या ना कोणत्या ठिकाणी धुनी भांडी करते. ती 10 किलोमीटर वरती येऊन तिथं काळा खडकाच्या बाजूला आता धुनी भांडी करेल का? त्यांचे वडील जो मोलमजुरी करतो, आपल्या मुलाला शिक्षणासाठी तो 2 पैसे जमा करतो, आज त्या माणसाला रोजगार उपलब्ध होईल का? आणि तो मुलगा ज्या शाळेत शिकत होता आता 10 किलोमीटर वरून तिथे शाळेत येईल का? मग हा शिक्षणासाठी महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार करोडो अरबो रुपये जे खर्च करते शिक्षणाच्या नावाखाली, आज नक्की या गोरगरिबांना शिक्षण मिळेल का? हा सर्वात मोठा आजची शोकांतिका आहे. माझा प्रामुख्याने म्हणणे एवढंच आहे, आमचं विकासाला या ठिकाणी विरोध नाही, प्रशासनाला आमचा विरोध नाही, परंतु कायद्याच्या चौकटीत राहून सर्वांनी काम करायला हवंय. ते होताना कुठं दिसत नाहीये. गोरगरिबांवरती अन्याय होतोय. महाराष्ट्र सरकारने दिलेले घरकुल आहे, या ठिकाणी बसलेल्या लोकांचे सातबारे. आयुक्त साहेब म्हणतात की सातबारे तुमच्याकडे आहेत का? आणि सातबारे दाखवले आयुक्त साहेब काय म्हणतात की आता काही होऊ शकत नाही, कारवाई अटळ आहे. का? तुम्ही त्यांची सोय करू शकत नाहीये का? कारवाई करण्याच्या अगोदर आपण सरकारी नियमात असं आहे का की पावसाळ्यामध्ये गोरगरिबांना या ठिकाणी बेघर केलं जातं, असा कोणता नियम आहे का? या ठिकाणी प्रशासनाने हा विचार करायला हवं की एवढा मुसळधार पाऊस चालू आहे, या पावसामध्ये गोरगरीब जाणार कुठं, याचा त्यांनी विचार करायला हवा. आणि आज आम्ही लढत आहे, उद्या आम्ही न्यायासाठी लढत राहू. प्रशासनाशी आमचा विरोध नाही, परंतु जे कोणी राजकारणी असतील, जे कोणी वरिष्ठ असतील, त्यांनी गरिबांवरती अन्याय करायचं सोडून द्या. तुम्ही नीतीनं न्यायाने धंदा करा. तुम्हाला SRA बांधायचा आहे बांधा, तुम्हाला रोड करायचा आहे करा, परंतु गरिबांवरती अन्याय करू नका.